नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आले आहे सकाळी सकाळी दुकानात। तर आता सध्या तर सीझन खूप जोरात चालू आहे, खूपच गर्दी आहे दुकानामध्ये। आणि आल्याबरोबर दुसरं काहीच काम करायचं नाही, पहिले कपडा घेऊन सगळ्या मशीन साफ करायच्या। ह्या मशीनमध्ये ते इतके छोट्या छोट्या पार्टमध्ये इतकी धूळ बसलेली असते ना, आल्याबरोबर ते सर्व व्यवस्थित साफ केलं तरच आपल्याला काम करायला पण फ्रेश वाटतं। आणि इथं रोडवरच दुकान आहे, त्यामुळे खूपच सारी धूळ येते। आणि दिवसभरात मी काय करते, संध्याकाळचं जे दिवसभर जे काम करायचं आहे ना, ते संध्याकाळीच काढून ठेवते। काल संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर गेलो, त्यानंतर आल्यानंतर आज जे दिवसभरात काम करायचं आहे ते ब्लाऊज, साड्या पिको फॉलसाठी ब्लाऊज कोणाचे द्यायचे अर्जंट ते सर्व काढून ठेवलं। म्हणजे दिवसभर आपल्याला दुकानात आल्याबरोबर आपलं काम झालं की पटकन आपल्याला कामाला पण सुरुवात होते आणि ब्लाऊज शिवायला सुरुवात सकाळी सकाळी फ्रेशमध्ये झाली की काम पण छान होतं। तर आता मी सर्व ज्या मशीन आहे ना, सर्व आल्याबरोबर सगळ्या पुसून घेते। आणि हे जे काही ब्लाऊज आहे ना, ते हे रात्री शिवले होते। काल काही जास्त काम नाही झालं बाहेर गेल्यामुळे, तर थोडंफार जरी काम इकडे तिकडे कमी जास्त झालं तर लगेच चिडचिड होते। आणि आता ह्या साड्या फॉल करायचे, खूप सारे साड्यांना फॉल काढून ठेवलेले। आता त्या सर्व साड्या फॉल करते आणि त्यानंतरच मी ब्लाऊज शिवायला बसणार आहे। तर असं हे असतं दिवसभराचं रुटीन। तर हे बघा, आता ह्या पण मशीनवर इतकी सारी धूळ असते ना, तर ह्या प्रत्येक मशीनला कपडा फिरवावा लागतो आणि सगळं झटक केल्याशिवाय कुठलंही काही चेनच पटत नाही। असं वाटतं 8 दिवस झाले दुकान आवरलेलं नाही, पण रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ कपडा फिरवला जातो, इतकी सारी धूळ येते। आणि जे दिवसभराचे ब्लाऊज शिवण्यासाठी कटिंग केलेले ते पण ब्लाऊज दाखवते। 5 ते 6 ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले आणि 5 ते 6 ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी बाकीचे दुसरे पण ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मग जो वेळ उरतो ना, तर ब्लाऊज कटिंग करून ठेवते। ब्लाऊजसाठी अस्तर फॉल मिस्टरांनी रात्री काढून ठेवलं होतं। तर हे बघा, हे सर्व ब्लाऊज कटिंग करून झालेले। तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।